चला तर आज मस्त पदार्थ बनवून दाखवते तुमच्यासाठी खास घेऊन आली झटपट बनणारी चाट। आता पावसाळा म्हटलं की काहीतरी गरम गरम आंबट गोड असं टेस्टी तरी काहीतरी खावंसं वाटतं। तर त्यातलाच एक पदार्थ आहे। पांढरे वाटाणे घेतले 2 वाटी म्हणजे 200 ग्रॅम, त्याला रात्रभर भिजत टाकले आणि 2 छोटे कच्चे बटाटे घेतले, ते पण त्याच्यामध्ये बॉईल करायला ठेवायचे। तसंच हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहे, कांदा 1 कापून घेतला आहे आणि हो लसणाच्या कळ्या 2 टाकल्या आहे, त्याच्यामध्ये शिजतानाच टाकायचं आहे सर्व आणि कुकर बंद करून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे। बघा आता मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, खूप स्पीड नाही करायची आहे कुकरसाठी। छान असं छान एकदम छान शिजून आले पाहिजे वाटाणे, की त्याचे सालं असे वेगळे नाही झाले पाहिजे। त्याचे सालं वेगळे झाले की मग तो पदार्थ चांगला नाही वाटत, एकदम छान असे शिजले गेले पाहिजे। आता मी एक पॅन ठेवला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घेते आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे म्हणजे 2 मोठ्या चमच्यानी घेतलेलं आहे व्यवस्थित असं बघा, आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी असं करून 1 चमचा टाकला आहे। त्याला तडतडू देते, छान होऊ देते आणि हो सिमवरच होऊ देते। जिरे थोडे उशिरा टाकायचे कारण जिरे लागलीच जळतात म्हणून। आता बघा त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी झालेल्या वाटाणे शिजलेल्या वाटाण्यामध्ये ते सगळं मॅश करून घेतलं। 2 चमचे तिखट टाकलं, अर्धा चमचे हळद टाकली, तसंच 1 चमचा धने जिरे पावडर पण टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकलंय। का तयार केला तो त्याच्यामध्ये टाकला आणि फेटून घेते। तुम्ही पाहिजे तर डायरेक्ट फोडणी तयार करून त्याच्यामध्ये हे टाकू शकता, आता तुम्हाला कसं हवं आहे तसं करून घेऊ शकता। आता हे बॉईल बटाटे त्याचे सालं काढून घेतले आणि त्याला मॅश करून त्याच्यामध्ये टाकले। आता त्याला छान फेटून घेते, गॅसवर ठेवलेलं आहे कारण त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। छान असं छान फेटून आणि हो किंचित गूळ टाकला त्याच्यासाठी की थोडीशी गुळचट चव तर राहणारच आहे, आंबट गोड तर करायचंच आहे। बघा आता मी एक डिश घेतली, त्याच्यामध्ये हा रगडा काढून घेतला व्यवस्थित आणि हो पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना त्याचा चुरा करून घेतला। समजा तुम्हाला पॅटीस करायचे तर 2 बटाट्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून त्याला तुम्ही तव्यावर शॅलो फ्रायमध्ये करू शकता, डीप फ्राय नाही करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही अधिक मसाले टाकू शकता आणि हो आता मी अर्धी वाटी दही घेतलं, त्याला प्रॉपर फेटून घेतलं आणि ते प्लेन करून त्याच्यामध्ये टाकलं। त्याच्यानंतर तिखट मी थोडं अर्धा चमचा टाकलं, तसंच धना जिरे पावडर टाकलं, तुम्ही नुसते जिरे पावडरही टाकू शकता आणि हो थोडं मीठ पण टाकलं आहे। आणि बघा त्याच्यानंतर मग मी खजूर आणि चिंचेची चटणी ही लाल कलरची छान करून घेतली, त्याच्यामध्ये करताना थोडं लाल तिखट टाकलं आणि ते टाकली। बघा आता हिरवी चटणी टाकायची आहे तर तुम्ही पुदिना, हिरवी मिरची आणि लिंबू वापरून करू शकता की, आणि कोथिंबीर थोडंसं अगदी साधी सोपी आहे। तसेच चाट म्हटलं की डाळिंबाचे दाणे हवे, अर्धं डाळिंब वापरलेलं आहे मी, त्याच्यासाठी अर्धी वाटी दाणे काढून घेतले आणि बारीक शेव घेतली आहे, ती पण अर्धी वाटी घेतली आहे। मोस्टली आपल्या घरात तर शेव अवेलेबलच असते। आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती सांगा, झटपट बनणारी आहे। थँक्यू सो मच।